दंडवत भो। आणि त्या विद्येला सहस्र वर्ष म्हणजे 1000 वर्षाचं आयुष्य आहे की ती विद्या ज्यांनी स्वीकारली तो 1000 वर्षाचा गेला। आणि कलियुगाच्या मनुष्याचं आयुष्य किती आहे? किती आहे? आपल्याला आयुष्य माहिती पाहिजे बरं का, आपलं किती आहे ऐकायला मिळालं तुम्हाला, इथून उत्तर आलं 100 वर्ष आयुष्य आहे। त्याच्यात जगणार किती आपण काहीच माहिती नाहीये, 70-72 नाही। कधी पण आपल्याला जावं लागणार। आपल्याला आपल्या आयुष्याचं मूळ वय किती हे माहिती आहे, पण किती जगणार हे माहिती नाही। म्हणजे आपलं काहीच निश्चिती नाहीये। आता इथे जर का ही विद्या मिळाली तर 1000 वर्ष आपण जगणार। आपल्यासाठी ती विद्या चांगलीच आहे की नाही? परंतु ती विद्या कुठली विद्या आहे? देवतेची विद्या आहे। इथे 1000 वर्ष जगायला मिळणार आहे। आमच्या स्वामींनी निळभट्ट भांडारेकरांना म्हटलं की तुम्ही काळवंचना का करत नाही, म्हणजे आयुष्य का वाढवून घेत नाही? हा जो काळ आलेला आहे त्याला तुम्ही काय करा, त्याला तुम्ही टाळू शकता आणि अजून आपलं आयुष्य वाढवून घेऊ शकता। आता त्यावेळी ती संधी त्यांना होती, आपल्याला काही देवानी ती संधी दिली नाही। देव पण संधी कोणाला देतात? जे स्वीकारणार नाहीयेत त्यांना ती संधी देतात। कुठली संधी? अशी संधी। अशा संधीचा आपल्याला काहीच उपयोग नाहीये, तरी सुद्धा आपण ती संधी घेतली असते। निळभट्टांना देत होते तरी त्यांनी नाही घेतली, कारण की त्यांच्याकडे ज्ञानाचा अधिष्ठान आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हे माहिती की देव तर सगळंच देणार, परंतु त्यातलं आपल्याला काय पाहिजे आणि काय नको पाहिजे आपल्याला ठरवता आलं पाहिजे। आमचे स्वामी महादाईसांना म्हणतात, तुम्हालाही केळे बोऱ्यांचा प्रसाद पाहिजे का? ते म्हटलं नाही पाहिजे। आता आपण म्हटलं की अरे महादाईचा देव देतात ते घेत नाही, देवाचा शब्द त्यांनी टाळला। परंतु आपल्याकडे जर का अज्ञानाचा अधिष्ठान असेल तरच आपण असं बोलणार। महादाईसांकडे ज्ञानाचं अधिष्ठान होतं, त्यांना असं प्रसाद वगैरे नको पाहिजे। त्यांना काय पाहिजे? ते म्हणतात आम्हाला आमचे गोसावीच पाहिजे, स्वामीच पाहिजेत। आत्ताही स्वामीच पाहिजेत आणि नंतरही पुनःसंबंधी स्वामीच पाहिजेत आणि मोक्षाला गेल्यानंतर स्वामीच पाहिजेत। म्हणजे स्वामींचं सन्निधान आम्हाला कायम पाहिजे असं त्यांनी मागून घेतलेलं आहे। देव तर सगळंच देतात, पण त्यावेळी जसं ते पंचावताराचं ताट येतं ना तुमच्या समोर, तुम्ही कन्फ्यूज होता की काय घ्यायचं, हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का ते घेऊ, म्हणजे लगेच आपण संदेहामध्ये पडत असतो। परंतु तुम्हाला बरोबर लक्षात आलं पाहिजे की कुठल्या वेळेला आपल्याला कसला स्वीकार करावा आणि काय टाळायचं हे आपल्याला कळलं पाहिजे। आणि म्हणून इथे त्यांनी सांगितले की सहस्र वर्षे आयुष्य तुम्हाला प्राप्त होईल, ते गोसावी स्वीकारावी जी, स्वामींनी ती स्वीकारावी। तेवेळी श्री मुकुटाचे अनुकारे करुणी मानिले, स्वामींनी मान्य केलं, ठीक आहे द्या। मग विद्या स्वीकारली, स्वामींनी त्यांच्या त्या विद्येचा स्वीकार केला। येतुकीनी ते विद्या प्रभवली आणि मग ती विद्या प्रभवली म्हणजे दिल्या गेली। मग महादाईचा स्वामींना विचारतात, तिथे महादाईस आहेत, आपण असतो तर लीळा ऐकून गप बसलो असतो, पण तिथे ज्या महादाईस आहेत त्या काही गप बसत नाही। त्यांना असं उलटं वाटलं की आमचे स्वामी जिथे कुठे जातात सगळ्यांना दातृत्व करून येतात, देऊन येतात, हे ठिकाण असं वेगळंच आहे की स्वामी तिकडून घेऊन आले आणि त्या बदल्यात त्याला काहीच दिलं नाही, हे शक्यच नाही। म्हणून त्यांनी विचारलं की जीजी गोसावी तयापासून विद्या स्वीकारली, तरी तयासी गोसावी काही दिले जी, देवाने त्यांना काय दिलं त्या बदल्यामध्ये? जर का त्यांच्याकडनं तुम्ही विद्या स्वीकारली तर त्या बदल्यात तुम्ही त्यांना काय दिलं? अर्थातच परमेश्वर जीवाकडनं काहीही फुकट घेत नाही आणि फुकट देत सुद्धा नाहीत। एकतर जीवाकडनं काही घेतलं तर त्या बदल्यात जीवाला काहीतरी मोबदला परमेश्वर वेगवेगळ्या माध्यमातनं, पर किंवा आवराच्या माध्यमातनं ते देत दातृत्व करत असतात। आणि तुम्ही देवाकडे मागितले आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, ते तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला मिळणारच आहे। एरवी देव काही स्वतःच्या खिशातलं तुम्हाला काहीही देणार नाहीत किंवा देऊ शकत नाहीत, आणि ते जोडल्याशिवाय ते देणं नाहीच ना। तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यासच केला नाही, त्याच्या विषय देव आपल्याला पैकीच्या पैकी मार्क कसे देतील? त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, त्याचे पेपर ते लिहावा लागेल, योग्य प्रश्न उत्तरं लिहावे लागतील आणि मग त्याचे मार्क तुम्हाला दिले जातील।
म्हणजे जोडावं लागतं आणि मग दातृत्व प्राप्त होत असतं. मग अशा पद्धतीने कणव तरी परमेश्वराची जोडलेली असेल तर मग परमेश्वरच्या कणवेच्या अनुरूप आपल्याला दातृत्व करत असतात. आणि मग ती विद्या प्रभवली. महादाईचा विचारतात की देवा त्या बदल्यात तुम्ही त्यांना काय दिलं? स्वामी म्हणतात बाई तयाची विद्या अपरिपूर्ण होती ते येथोनी स्वीकरुनी परिपूर्ण केली. म्हणजे स्वामींनी जी विद्या घेतली ती विद्या कशी होती? अपूर्ण विद्या होती. स्वामी म्हणतात आम्ही त्यांच्याकडनं ती अपूर्ण विद्या घेतली आणि त्यांना परिपूर्ण विद्या आम्ही त्यांना दिली. म्हणजे विद्या कोणी कोणाला दिली? आमच्याच देवानी त्यांना विद्या दिलेली आहे. त्यांच्याकडनं जी विद्या देवानी घेतली पण ती पूर्ण विद्याच नाही आहे. त्या विद्येचं कार्य पूर्ण जे वर्तलं पाहिजे ते वर्तणारच नाही आहे. तर या लीळेमध्ये संपूर्ण श्रीमूर्तीची लीळा जी आहे त्या संपूर्ण श्रीमूर्तीची लीळा आपण घेत आहोत. आपण पहिल्या सत्रामध्ये बघितलेल्या मूर्ती ज्ञानाच्या की परमेश्वर श्रीमूर्ती जी आहे त्याचे प्रत्येक अवयवाच्या अनुरूप म्हणजे पहिले श्रीचरण असतील, त्याचे तळवे आहेत, श्रीचरण आहेत किंवा गुडघे आहेत, पोटाचा भाग आहे, हृदयाचा भाग आहे, श्रीकराचा भाग आहे, श्रीमुखाचा भाग आहे. अशा टप्प्याटप्प्याने आपण त्या लीळा बघणार आहोत. पण इथे त्यांनी काय केलं? संपूर्ण श्रीमूर्तीच्या लीळा आधी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी पहिली लीळा आपण बघितली काटोल येथील की त्यांनी लांबूनच स्वामींची संपूर्ण श्रीमूर्ती जी आहे ती संपूर्ण श्रीमूर्ती बघितलेली आहे आणि मग ते वेधलेले आहेत. ती ही लीळा. आता दुसरी लीळा सांगतात आणि धानाई आख्यायिका श्रवण. धानाईचा आख्यायिका श्रवण म्हणजे तिला स्वामींनी गोष्ट सांगितलेली आहे. ती कुठल्या प्रसंगी सांगितलेली आहे तो प्रसंग आपण बघूया. पूर्वार्ध 124 क्रमांकाची लीळा आहे. ते पैठण येथील एकुदी गोसावी सारंग पंडिताचे आवारासी बीजे केले. सारंग पंडितांच्या घरी आमचे स्वामी वरचेवर जात होते. त्या दिवशीही गेले. गोसाव्यांशी ओलनी देव आदरली. आमच्या स्वामींना त्या ठिकाणी स्नानाची तयारी स्वामींची सुरू आहे आणि ते वस्त्र स्वामींना सर्व ते दिलेलं आहे आणि धानाईसी गोसाव्यांची श्रीमूर्ती उघडी देखील. आता धानाईसा म्हणजे लहान मुलगी आहे सारंग पंडितांची आणि तिने स्वामींची श्रीमूर्ती बघितली. स्वामींच्या श्रीमूर्तीचा वर्ण कसा आहे? चांपे गौर आहे. आता ते चांपे गौर वर्ण तिने कधीच बघितलेला नाही आणि तो चांपे गौर वर्ण आपल्यालाही कुठे असं बघायला मिळत नाही. मग आता तिने तो वर्ण बघितल्यानंतर आग्रह घेतला. तिने आग्रह घेतला. कशामुळे? कसला आग्रह घेतला? ते म्हणत होत्या श्री चांगदेव रावळा ते जिया हळदी उठले तिया हळदी माते उठावे. म्हणजे तिला असं वाटलं की ह्यांचं देह जे आहे असं ते हळदीच्या रंगाचं दिसतंय, पिवळसर. म्हणजे स्वामींना जी हळद लावल्या जाते आहे अर्थात ते उठणं वगैरे आहे सगळं मिश्रता जी आहे त्याच्यामध्ये असं ते उठणं तयार केलेलं आहे आणि ते स्वामींच्या श्रीमूर्तीला लावल्या जातं. तिला असं वाटतं याच्यामध्ये जी काय हळद वगैरे टाकल्या जाते तशा प्रकारचं मिश्रण माझ्या शरीराला लावल्या जात नाही आणि म्हणून मी कशी आहे, मी म्हणजे आता तिचा वर्ण गोरा असेल किंवा सावळा असेल कदाचित, परंतु स्वामींचा वर्ण खूपच छान आहे आणि म्हणून तिला असं वाटतं की स्वामींना जी हळद लावल्या जाते तीच हळद मला लावल्या गेली तर मी सुद्धा स्वामींसारखीच होईल असं तिच्या मनामध्ये वाटतं. आईचा ठाया घेतला असा आग्रह तिने आईच्या मागे घेतला. आता सांगा बरं, असा जर का आग्रह घेतला काही तर आई किंवा वडिलांची किती मोठी पंचायत असते घरातल्या लोकांची. जर का मुलाने असं काहीतरी वेगळाच आग्रह घेतला की ते शक्यच नाही आहे, मग तो आग्रह पूर्ण कसा करायचा. आणि त्याच्यामध्ये धानाईसा ज्या आहेत या कोण म्हणजे धानाईसांच्या आई ज्या आहेत उमाईसा वयाने छोट्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना त्या मुलीला समजवणं वगैरे याच्या बाबतीतला अनुभव त्यांचा खूपच कमी आणि त्यांना संकोच वाटतो स्वामी वगैरे सगळे समोर असले की. म्हणून आता काय करायचं, काहीसे नाही बुझावे ना. तिला सगळं सांगून बघितलं, हे खायला मिळेल ते खायला मिळेल, आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ,
सगळं सांगून झालं, पण ती काय ऐकायला तयार नाही. आता हा हट्ट काय एका दिवसाचा नाहीये. ती रोज ते बघत असेल, स्वामीची श्रीमूर्ती स्वतःचा वर्ण बघत असेल आणि तिला तो कळाला. मोठ्यांना कदाचित हा बदल कळत नाही, पण कधी कधी छोटे आपल्यापेक्षा जास्त मोठा विचार करतात की तिने बघितलं की आपला वर्ण असा का आणि स्वामींचा वर्ण असा का. म्हणजे आपल्याला वर्ण कुणाचा पाहिजे? जीवाचा नाही पाहिजे, देवाचा वर्ण आपल्याला आला पाहिजे. हट्ट असला पाहिजे तर तो अशा पद्धतीचा असला पाहिजे की मला देवासारखं व्हायचं आहे, आपल्याला देव व्हायचंय, हा हट्ट आपला असतो. आपल्याला देव नाही व्हायचं, आपण देव होऊ पण नाही शकत, आपल्याला देवासारखं व्हायचं आहे, आपल्याला देवासारखं वागायचं आहे, देवासारखं बोलायचं आहे. अशा प्रकारचा बदल आपल्यामध्ये होणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या सर्वांचं हट्ट की आमच्या घरी देव आले पाहिजेत, विशेष आले पाहिजे, प्रसाद आले पाहिजे, पण देवासारखं होता आलं पाहिजे असा आग्रह कुणाचाच नाहीये. म्हणून आपल्याकडे भरपूर जरी विशेष झाले, भरपूर जरी प्रसाद झाले तरी त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही. कारण की आपण ते देवाला घरी आणतोय, पण आपल्या हृदयामध्ये उतरवायला आपण तयारच नाही. मग पण धानाईसाचं तसं नाही. ते म्हणतात की तो वर्ण मला आला पाहिजे, तसाच्या तसं मी दिसली पाहिजे. आणि म्हणून तिने तो आग्रह घेतला. तयासी काही म्हणे करू ने दिती, उमाईसांना आईला काहीच रोजची जी कामं आहेत ती करू देईना ती. उमाईसा धाकुटीची प्रवाई लेकरू झाले म्हणून ती खेळू संकती. उमाईसा या वयाने कमी असल्यामुळे ते मुलीला खेळवायला त्यांना संकोच वाटतं. आता हे सर्व चालू आहे, हे कोणामुळे चालू आहे? हा हट्ट वगैरे सगळं, याला कारणीभूत कोण आहेत? स्वामी आहेत. कारण की स्वामींना बघूनच तिने तो हट्ट घेतलेला आहे. आता तिला कोण समजवू शकतं? देवच समजवू शकतात. जसं असे काही प्रश्न निर्माण झाले की ज्ञानच आपल्याला समजवू शकतं, परमेश्वर समजवू शकतात. परमेश्वराचं ज्ञान आपल्याला समजवू शकतं की माझ्या बाबतीत असं का घडत नाहीये, याचं उत्तर ज्ञानामध्येच दडलेलं आहे, देवाने ते सांगून ठेवलेलं आहे. म्हणून इथे धानाईसाच्या हट्टाला आता कोण समजवणार आहे? तर स्वतः परमेश्वर तिथे आले. गोसावी तया ते म्हटले, धाई या, हे तुम्हा कहाणी सांगेल. स्वामींनी त्यांना बोलवलं आणि म्हटले की आम्ही तुम्हाला गोष्ट सांगू. स्वामी म्हणतात, कावळ्याचे घर सेनाचे, साळेचे घर मेणाचे. आपण ही गोष्ट जी आहे ती सर्वांनी लहानपणी ऐकलेली आहे. आत्ताच्या मुलांना ही गोष्ट नाही माहिती बरं का. कावळ्याचे घर शेणाचे आणि चिमणीचे घर मेणाचे, ही गोष्ट आत्ताच्या मुलांना नाही माहिती, परंतु त्याच्या आधीची जी पिढी आहे त्यांना ती गोष्ट माहिती आहे. परंतु ही गोष्टचं मूळ कुठे आलेलं आहे? कोणी सांगितली गोष्ट? आमच्या स्वामींनी 800 वर्ष 850 वर्ष आधी ही गोष्ट सांगितलेली आहे. हा दृष्टांत सांगितलेला आहे की पाऊस पडे, कावळ्याचे घर वाहत जाय, साळेचे घर उरे. कावळ्याचे घर शेणाचं असल्यामुळे ते पावसामध्ये काय होतं, ते भिजून ओलं होतं आणि ते वाहून जातं. परंतु चिमणीचं जे घर आहे ते मात्र राहतं. साळे आपल्या घरांतुरी गोनी म्हणे, कावळ्या कावळ्या कानुकी डोळा. आता ती चिमणी जी आहे ती आपल्या घरामधनं त्या कावळ्याला म्हणते, कावळ्या कावळ्या कानुकी डोळा. असं स्वामी 3 वेळा उच्चारतात. म्हणजे विशिष्ट पद्धतीने स्वामींनी काहीतरी श्रीकराची हालचाल केलेली आहे. कानाला आणि डोळ्याला स्पर्श केलेला आहे. 2दा-3दा असं हे केलं आणि ती गंमत वाटली कोणाला? धानाईसाला. मग तो ठाया विसरली. स्वामींनी तिचं लक्ष वेगळीकडे केंद्रित केलेलं आहे आणि ती तो ठाया म्हणजे तो हट्ट ती विसरलेली आहे. ती चिमणी म्हणते कावळ्याला कानुकी डोळा, म्हणजे ती चिमणी त्याला सांगत असते, त्या गोष्टीमध्ये सांगतात की तू शेणाचं घर बांधू नको, मेणाचंच बांध, ते वाहून जाईल. तो काही ऐकत नाही. मग आता ती म्हणते कानुकी डोळा. आता कानाने ऐकलेलं खरं की डोळ्याने बघतो ते खरं आहे. त्यावेळी तू नाही म्हणत होता, पण आता ते बरोबर वाहून गेलेलं आहे तुझं घर. आता ते सांगताना स्वामी अशा पद्धतीने स्वामी सांगतात की ती जी धानाईसा आहे तो हट्ट ती विसरून जाते. अशा प्रकारे स्वामींनी तिचं लक्ष वेगळीकडे केंद्रित केलेलं आहे. वेगळीकडे म्हणजे कुठे? स्वामी म्हणतात, बाई हे बरवे नव्हे, हे वचन त्याच्यामध्ये दडलेलं आहे कुठेतरी. हे महादाईसांना सांगितलं स्वामींनी. परंतु त्याही आधी
धानाईसाच्या लीळेमध्ये याचा अप्रत्यक्षपणे उल्लेख झाल्याचं आपल्याला दिसतं की या वर्णाच्या मागे काही लागू नका, ही श्रीमूर्ती आहे तोपर्यंत हा वर्ण आहे, तुम्हाला याही भितरांत जायचंय, या वर्णाच्या भीतरामध्ये म्हणजे भीतरी असे ते बर्वे श्री मूर्तीच्या मध्ये जे स्वरूप आहे परमेश्वराचं त्या स्वरूपामध्ये तुम्हाला जायचं आहे. म्हणून तुर्तास स्वामींनी त्यांचं लक्ष बदललेलं आहे, त्यांचं तो ठाया ती विसरली. आता लगेच लक्षात घ्या की आपल्याला देवासारखं व्हायचं म्हणजे सुंदर व्हायचं नाही, श्रीमूर्तीचं सौंदर्य आम्हाला नको पाहिजे. आम्हाला श्रीमूर्ती भीतर जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं जे सौंदर्य आहे ते आम्हाला पाहिजे. आणि म्हणून महादाईसांना स्वामी सांगतात, बाई भीतरी असे ते बर्वे, हे बर्वे नव्हे, हे प्रपंच आहे, आज दिसतो आहे उद्या नासून जाणार आहे. चक्रपाणी महाराजांच्या लीळेमध्ये याचा एक अनुभव आपल्याला येतो की चक्रपाणी महाराजांनी काय केलेलं आहे की आपला पुरत्याग केलेला आहे, म्हणजे तो देह जो आहे तो तिथेच राहिला आणि स्वरूप मात्र निघून गेलं. आता आपण जर का श्रीमूर्तीच्या मागे राहिलो, त्या देहाच्या मागे राहिलो तर काय होऊ, आपण तिथेच अडकून राहू. कामाख्या तिथेच राहिली पण स्वरूप मात्र निघून गेलं. आता आपल्याला काय पाहिजे, कामाख्यासारखं ते देह नको आहे, आम्हाला त्यामधलं जे स्वरूप आहे ते स्वरूप आम्हाला पाहिजे. आम्हाला त्या स्वरूपाच्या मागे पळायचं आहे, तिथं जायचं आहे आम्हाला. आणि म्हणून धानाईसाची ती कणव आहे, धानाईसाचा तो अधिकार आहे की त्यांना स्वरूप प्राप्ती व्हावी, तो अधिकार त्यांनी जोडून ठेवलेला आहे. आणि म्हणून भविष्य काळामध्ये जेव्हा केव्हा धानाईसा नटतात, सजतात, विशिष्ट पद्धतीने वस्त्र धारण करतात, कास घालतात, त्यावेळा त्यांना विचारले जातं, स्वामी विचारतात की हे कास कोणासाठी घातली, हा शृंगार कारणे तुम्ही केलेला आहे. ते म्हणतात, हा मी श्री चांगदेवराव गोसाव्यां कारणे केला, म्हणजे देवासाठी तुम्ही शृंगार केलेला आहे. आपणही शृंगार करतो, तो कोणासाठी करतो, आपण लोकांना दाखवण्यासाठी सजतो, नटतो. एरवी आपण घरी कुठल्याही कपड्यात असलो, साध्या एकदम, तरी सुद्धा जुन्या कपड्यात असलो तरी आपण राहू शकतो. परंतु लोकांत जायचं म्हटलं की आपण चांगले कपडे घालत असतो, म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी जवळजवळ निम्म आयुष्य आपलं त्याच्यामध्ये जात असतं. मग या ठिकाणी जो शृंगार आहे तो कोणासाठी आहे, मनुष्यासाठी नाही, जीवासाठी नाही, तो देवासाठी, म्हणून तो शृंगार आहे. आपल्याला जे पण काही करायचं आहे ते देवासाठीच करता आलं पाहिजे आपल्याला, जे काही आहे. आणि तो त्या पद्धतीचा शृंगार, त्या पद्धतीचं वस्त्र त्यांनी, ते म्हणतात मी देवासाठीच हे वस्त्र असं नेसलेलं आहे. त्यावेळी सगळेजण हसले की एवढी छोटी पोरगी आणि अशी उत्तर देते ती, सगळेच हसले, प्रसन्न झाले. परंतु आमचे स्वामी सुद्धा हसलेले आहेत, बाकीचे लोक पण हसलेले आहेत, पण आमचे स्वामी प्रसन्नतेने हसलेले आहेत. स्वामी प्रसन्न झालेले आहेत की त्यांचा तो अधिकार आम्हाला इथेही दिसतो. स्वामींसारखा वर्ण व्हावा इथेही त्यांचा तो अधिकार दिसतो, म्हणजे देवासारखं त्यांना व्हायचं आहे, ही सुरुवात आहे. आणि देवासाठीच सर्व काही ते शृंगार करतायत, स्वतःमध्ये ती जडणघडण करतायत, इथे सुद्धा त्यांचा तो अधिकार दिसतो. आणि भविष्य काळामध्ये काय झालेलं आहे की जेव्हा सारंग पंडित सरले तेव्हा त्यांच्या पत्नी उमाईसा आणि मुलगी धानाईसा या दोघीही तसंच कवाड अडकवून, काही घरातनं घेतलं नाही, काही नाही, तसाच त्याग केला आणि निंब्याला भटोबासांकडे येऊन त्यांनी दोघींनी अनुसरण घेतलं. आणि भटोबास त्यांना म्हणतात, धाई तुम्ही ती कास साच केली बरं का, तुम्ही म्हटले होते की देवासाठी शृंगार आहे आणि देवासाठी ते वस्त्र परिधान आहे, आज तुम्ही ती कास साच केली. आज खऱ्या अर्थाने तुम्ही काय केलेलं आहे, तो अधिकार वाढवत इथपर्यंत आला की आता स्वामींसाठीच त्यांनी ते वेश परिधान केलेलं आहे. आत्ता जो संन्यास वेश त्यांनी घेतला तो स्वामींसाठीच परिधान केलेला आहे. आणि शृंगार सुद्धा देवासाठी केला. आता देवाला हा शृंगार नको असतो बरं का. आपण जे काही देहावर शृंगार करतो तो शृंगार परमेश्वराला अपेक्षित नाही. तो शृंगार म्हणजे तुम्ही विधीचा स्वीकार करणे, हा शृंगार देवाला जास्त अपेक्षित आहे. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी वपन केलेलं आहे, दागदागिने काढून ठेवलेले आहेत धानाईसांनी. अशा प्रकारे त्यागाचा एक विधी आहे, त्याचा शृंगार त्यांनी केला. विविध विधी जे आहेत त्यांना जे आधी करू वाटत होते, परंतु आता संन्यास घेतले, अनुसरण झाल्यानंतर
आता जे जे विधी आहेत सर्व त्यांनी मनपूर्वक सगळे काही स्वीकारले। आता त्या त्या विधीचा स्वीकार हा एक वेगळा शृंगार आहे। अशा पद्धतीचा शृंगार आपल्याला करता आला पाहिजे। अशा पद्धतीचा शृंगार आपल्याला देवासाठी म्हणून स्वीकारता आला पाहिजे। अशा प्रकारचा आदर्श आम्हाला इथे धानाईसांनी जो आहे तो घालून दिलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला धानाईसाच्या त्या अधिकाराच्या बाबतीमध्ये या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या। ह्या लीळेतला महत्वाचा मुद्दा असा आहे, संपूर्ण श्रीमूर्ती धानाईसांनी स्वामींचं स्नान जेव्हा सुरू होणार आहे त्यावेळेला ती संपूर्ण श्रीमूर्ती बघितली आणि संपूर्ण श्रीमूर्तीच्या लीळा आपण यामध्ये बघत आहोत। आता पुढच्या लीळेचा संदर्भ ते देतात। तिसरी लीळा आपण घेतो आहोत, पूर्वार्ध 298 क्रमांकाची, बीडची। रेम नायका अवसरू अनवसरू कथन। एक वेळ पद्मनाभी देवी रेम नायका पुढे गोसाव्यांची प्रशंसा केली। एकदा पद्मनाभी देवांनी रेम नायकांच्या पुढे स्वामींची प्रशंसा केली। रेम नायकू गोसाव्यांच्या दर्शनासी आले आणि ते रेम नायक स्वामींच्या भेटीला आले। तब गोसाव्यांसी भीतरी मर्दना होती असे स्वामींना आतमध्ये मर्दना आणि मादने म्हणजे स्नान आणि मर्दना म्हणजे तेलाने स्वामींचं अंग मॉलिश करणं। तर ती मालिश स्वामींची आतमध्ये सुरू होती। आणि रेम नायक आल्यानंतर पटीशाळेमध्ये म्हणजे त्या घराच्या पडवीला ते उभे होते, मठाच्या पडवीला ते उभे होते। आणि कुणाला तरी त्यांनी विचारलं स्वामींना कसा अवसर आहे, म्हणजे स्वामी आता काय करतायत। पण ते म्हणतात गोसाव्यांशी मर्दना होत असे। ज्यांना विचारलं त्यांनी सांगितलं स्वामींची मर्दना सुरू आहे। तरी गोसाव्यांपुढे जाणवा का जे रेम नायक आले असती। आता ते म्हणतात देवाला निरोप पाठवा, मी आलेलो आहे म्हणून बाहेर उभा आहे मी। आता जर का स्वामींची मर्दना सुरू आहे म्हणजे नंतर स्नान होईल, मादने होईल आणि देवाला आपण निरोप पाठवायचा की मी आलेलो आहे, त्यांना बोलवा बाहेर, असं चालत नाही। ते म्हणतात देवाला लक्षात आणून द्या की मी आलेलो आहे म्हणून। तेही जाणविले, आतमध्ये जे कोणी होते सेवक ते आतमध्ये गेले, स्वामींना सांगितलं गोसाव्यांशी जी जाडीवरी मर्दना होत होती तीची जाडीचे गोसावी कोंकते घेतले। ज्या सतरंजीवर स्वामी बसलेले होते, स्वामी उठले, ती सतरंजी घेतली, त्याचं कोंकत केलं आणि म्हणजे असं आच्छादन केलं आणि बाहेर आले। रेम नायके पुसले श्री चांगदेव रावळा गोसाव्यांशी कैसा अवसरू असे। आणि परत ते देवाला विचारतात, देवा आता काय सध्या तुमचं काय सुरू होतं, काय सुरू आहे, असं त्यांनी परत विचारलं। आता एकदा उत्तर भेटल्यानंतर परत विचारायची काही आवश्यकता नाही। स्वामी म्हणतात येत आईचा अवसरू असे। स्वामी सांगितलं आमचा असा अवसर सुरू आहे। कसा? गोसावी जाडी फेडून अवघी श्रीमूर्ती उघडून दाखविली। स्वामींनी संपूर्ण श्रीमूर्तीला ते तेल वगैरे लावलेलं असेल ते कोंकतं काढून दाखवलं, हे आमचं मर्दना सुरू आहे असं त्यांनी दाखवलं। आणि मग रेम नायक म्हणतात जी मी अनवसरी आला जी। मग त्यांच्या चूक लक्षात आली। म्हणजे काही लोक जे असतात ते जरी ते काही बोलत असतील पण त्यांचा भाव शुद्ध असतो आणि आवड असते, परंतु बोलताना कुठला शब्द कुठे आपण बोलावा वगैरे हे लक्षात येत नसतं आणि त्याच्यामुळे ते अनावधानाने ते गोष्ट बोलून गेले। आणि त्याच्यामुळे काय झालं की ते त्यांच्या चूक लक्षात आली नंतर आणि मग ते म्हणतात मी अनवसरी आला जी, म्हणजे चुकीच्या वेळेला आलो। स्वामींचा या ठिकाणी मर्दना सुरू आहे हे मी लक्षात घेतलं पाहिजे होतं आणि मग आलं नव्हतं पाहिजे, पण मी आलो। मिया गोसाव्यांशी कैसा अवसरू ऐसे म्हणून शोधावे। आता याची मी चौकशी केली पाहिजे होती आणि मग आलो पाहिजे होतो। मग मिया यावे की ते नेणीजेची ते मी जाणलं नाही, म्हणजे मी अज्ञान व्यक्ती। आता मर्दना हो दीजो, आता आपली मर्दना सुरू आहे ती होऊ द्या। मिया मागोता येईन, मी परत येईन। स्वामी म्हणितले सर्वज्ञ म्हटले तुम्हासी अवसरू अनवसरू नाही हो। म्हणजे त्यांचा भाव एवढा चांगला आहे, शुद्ध आहे। तुमच्यासाठी अवसर अनवसर असं काही नाही, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही आमच्या भेटीसाठी येऊ शकता असं स्वामींनी त्यांना सांगितलं। अशा प्रकारे इथे संपूर्ण श्रीमूर्तीचे दर्शन
त्या रेमनायकांना झालेला आहे. पुढची लीळा आहे ते उत्तरार्ध 76 क्रमांकाची जोगेश्वरीची मूर्ती अवलोकनी राऊता विस्मो. राऊत एक जोगेश्वरीच्या देवळा आले. त्या जोगेश्वरीच्या त्या देवळामध्ये एक अधिकारी आले. तर गोसाव्यांशी पटीशाळेवरील आसन असे. आमच्या स्वामींना त्या पटीशाळेमध्ये पडवीमध्ये आसन होतं. स्वामींची श्रीमूर्ती ते अवलोकत राहिले. स्वामींना बघितलं त्यांनी आणि बघतच राहिले आणि मग निघाले. तेव्हा चालवेना, तेव्हा त्यांना चालताच येईना पुढे, म्हणजे पुढे निघता येईना. स्वामी म्हणतात साधे हो तुम्हा प्रतिस्थाना जाणे असे. आता ती व्यक्ती पैठणची आहे. आता त्यांना तिथून पाय त्यांचा निघेना त्या अधिकाऱ्याचा. आता साधेला सुद्धा पैठणला जायचं होतं. स्वामी म्हणतात तुम्हाला पैठणला जायचं आहे का? जी या सांगा, तरी या सांगा ते झालं. तुम्हाला जर का जायचं असेल तुम्हाला सोबत आहे बरं का, हे आहेत सोबत. जी मज या सांगा ते चालवे ना. ते म्हणे बाबा मी वयस्कर बाई आणि स्थूळ, मला यांच्यासोबत चालता येईल का? ते झपझप निघून जातील, मला यांच्यासोबत चालता येणार नाही यांच्या वेगाने. स्वामी म्हणतात जा हे तुम्हा पारखत पारखत जाती. ते तुमच्या सोबतच चालतील बरोबर, तुम्ही जा त्यांच्यासोबत. आणि मग साधाईसा निघाल्या. स्वामींना त्यांनी दंडवत केला. श्रीचरणा लागली. ते श्रीचरणाची लीळा तुम्ही आठवू शकता. आणि मग निघाली. ते मार्गे जात असते आणि उभे ठाकते. ती जी व्यक्ती आलेली होती ती व्यक्ती काय करायची, थोडं पुढे जायची आणि थांबायची. आणि थांबल्यानंतर काय करायची, ते साधाईसांसोबत बोलत होते. काय बोलायचे, मामा देखिलेगा कैसे गोसावी बर्वे. स्वामींबद्दल गुणानुमोदन करत करत ती व्यक्ती चाललेली होती. थोडं पुढे जायचे, थांबायचे आणि साधाईसांना म्हणायचे मी खूप लोक बघितलेले आहेत, परंतु स्वामी गोसावी किती बर्वे आहेत. बहुत राजकुमारे देखिले, खूप राजकुमार आम्ही बघितलेले आहेत. परी ऐसे सौंदर्य कवनी ठाई नाही. असं सौंदर्य मी आजपर्यंत कधी बघितलं नाही. वया घाली जाती राऊळी आणि आबुलिया घाली जाती माहीयरी. वया म्हणजे जे काही नोकरी आहे ते राऊळामध्ये म्हणजे राज दरबारामध्ये ती नोकरीचा राजीनामा देऊन टाकावा. आणि आबुलिया म्हणजे पत्नी जी आहे ती माहेरी नेऊन ठेवावी. आणि मग अशी जे या गोसाव्यांचे ठाई म्हणजे स्वामींसोबतच राहावं. घरादाराची सगळी जबाबदारी ती विल्हेवाट लावून द्यायची आणि स्वामींकडे येऊन थांबायचं. अशा प्रकारचा विचार मनामध्ये येतो आहे. असं ते बोलत बोलत थांबायचे, परत चालायचे, परत थांबायचे. असं करत करत तोखती तवतव साधे टाकती. साधायचा तोपर्यंत त्यांच्यापर्यंत पोचायचे हळूहळू चालत. असं होता होता ऐसे प्रत्यस्थान पर्यंत तोखत गेले. पैठण पर्यंत ते चालत चालत, म्हणजे साधाईसांना सोबत नव्हती. आधीच्या काळामध्ये सोबत असल्याशिवाय बाहेर पडणे नाही आणि साधाईसांना सोबतही मिळाली. मग साधे मागुते गोसाव्यांच्या जेव्हा दर्शनाला आल्या, मग त्यांनी स्वामींपुढे ते सर्व शब्द त्यांचे सांगितले, ते काय काय बोलत होते. अशा प्रकारे त्यांनी सुद्धा राऊतांनी श्रीमूर्ती अवलोकन केल्यानंतर त्यांना विस्मय म्हणजे त्यांना आश्चर्य झालं. पुढची लीळा आहे ते पाटोद्याची पूर्वार्ध 325 क्रमांकाची राहिया भेटी. राहिया एका त्या गवळ्याचं नाव आहे. आमचे गोसाव्यांशी दुपारचा पूजावसर झाला. दुपारचा पूजावसर संपन्न झाला आणि गोसावी पटी शाळेवर म्हणजे पडवीवर स्वामी सपूजित आसनावर उपविष्ट होते. आणि गोसावी जे आहेत ते कोरे वस्त्र म्हणजे नवीनच वस्त्र स्वामींनी परिधान केलेलं होतं. आणि तो जो राहिया होता तिथला पाटोद्याचा, त्याला त्या केदारेश्वराची भक्ती होती. तो त्या मंदिरामध्ये तो आला आणि देवतेची पूजा केली, प्रदक्षिणा करायला लागला. तेव्हा आमच्या स्वामींना त्यांनी पाहिलं. श्रीमूर्तीवरून फुटा खालुता ऐसा पडिला होता. आणि ते जे नवीन वस्त्र असतं आणि जुनं वस्त्र असतं, नवीन वस्त्र जे आहे ते व्यवस्थित जर का असं आपल्याला हे केलं तर ते खळीचं असल्यामुळे ते व्यवस्थित बसत नाही अंगावर. ते जर का शॉल वगैरे असं काही असेल तर ते खाली पडू शकतं. किंवा ते धोत्राचं पान असतं ना, आता बघा हे आहे, हे कोरा आहे, हे धुतलेलं असेल तर ते व्यवस्थित बसेल मी जर का असं घेतलं. परंतु जर का ते कोरा असेल तर ते काय होईल, ते खाली पडू शकतं परत. तशा पद्धतीने ते खाली पडलं. ते राहियाने ते श्रीमूर्ती स्वामींची तेव्हा ती पाहिली आणि गोसावी मागुती श्रीमूर्ती पांघुरविली. स्वामी पुन्हा ते वस्त्र जे आहे
ते पुन्हा श्रीमूर्तीवर घेतलं व्यवस्थित, तेव्हा ते राहीये स्वामींना म्हणतात, घाली गा देवा अंग उघडे, हो देईजो डोळ्या पारणे. स्वामी श्रीमूर्ती देवा ती झाकू नका, मला बघू द्या आणि डोळ्याची तृप्ती माझी होऊ द्या. आणि मग परत स्वामींनी आपली श्रीमूर्ती अंग उघडं केलं आणि मग पुढती विनविले, घाली गा देवा अंग उघडे, हो देई डोळ्या पारणे. अशी स्वामींना पुन्हा पुन्हा त्यांनी विनंती केली. मग अवघे अंग उघडे घातले, स्वामींनी अवघं जे काही वस्त्र आहे ते बाजूलाच ठेवलं आणि त्यांना संपूर्ण श्रीमूर्तीचं दर्शन झालं. आणि मग ते जवळ आले, स्वामींना दंडवत घातला, श्रीचरणा लागले, जवळी बसले. आणि मग ते म्हणतात की देवा, मी भरपूर भिक्षुक महात्म्य बघितले, पण असं सौंदर्य, अशी श्रीमूर्ती अशी मी कधीच बघितली नाही. म्हणून पुन्हा पुन्हा स्वामींच्या बद्दल तोषयुक्त उद्गार ते काढत होते. अशा पद्धतीने त्यांनी पुढे घटना सांगितली. गुणाकार देव, वामदेव वगैरे यांनी काय केलं, माझ्याकडे ते म्हणतात गोत मारी नावे जाळे होते. म्हणजे माझ्याकडे एक जाळं होतं, म्हणजे पशु पक्षी किंवा मासे पकडण्याचं विशिष्ट जाळं ते माझ्याकडे होतं आणि त्याच्याने मी ते पकडायचो. मग त्या गुणाकार देव वामदेवांनी काय केलं की माझ्या कानाला इथे खडा लावला आणि तो दाबला. कानी खडा लाविला, म्हणजे कानाला खडा लावणे ही म्हण आहे की नाही. मी आता कानाला खडा लावला, तिथे जायचं नाही परत, असं जे काही म्हणण्याची पद्धत आहे, याचं हे झाली म्हण. पण त्याचं प्रात्यक्षिक काय आहे, जर का तुम्ही छोटा खडा घेतला, तो इथे कानाच्या इथे पाळीवर ठेवला आणि तो दाबला, तर काय होतं, अंगठ्यापर्यंत ती वेदना जात असते. त्यांनी काय केलं, माझ्या कानाला इथे तो छोटा खडा घेतला, तो दाबला आणि मी एकदम ओरडलो. मग त्यांनी मला विचारला की दुखावलास की दुःख झालं का. ते म्हणतात हो झालं बरं का. ते म्हणतात तैसी तिये दुखवता ती, तुम्ही जे पक्षी पकडता, मासे पकडता, ते सुद्धा अशाच प्रकारे दुखवल्या जातात. म्हणून तेही मज करवी सांडविले, त्या दिवसापासून ते मी सोडून दिलं, तो जाळं मी फेकून दिलं ते वगैरे. तर या लीळेमध्ये सुद्धा स्वामींची श्रीमूर्ती जी आहे ते त्यांनी बघितलेली आहे. श्रीमूर्तीच्या लीळेच्या संदर्भातली अजून एक लीळा आपण बघणार आहोत. नेवरगाव इथली 10 खडकी इंद्रपटा हानवी पूजा, उत्तरार्थ 298 क्रमांकाची नेऊरगावची लीळा आहे. आणि मग स्वामी नेऊरगावला येतात आणि गावात न जाता स्वामी भटोबासांना म्हणतात, इंद्रिया ते बोलावा जा, इंद्रभटांना बोलून आणा. हो का जी. मग भटोबास गेले आणि आमचे स्वामी 10 खडकाकडे, म्हणजे त्या खडकाचं नाव आहे, त्या तिथे स्वामी गेलेले आहेत. भट गावात गेले, इंद्रभट त्या पाळण्यामध्ये बसलेले होते. भटोबास दरवाजातच उभे राहून त्यांना म्हणतात, इंद्रभटो इंद्रभटो, गोसावी बीजे केले असे आईसे म्हणते. आणि भट निघाले. फक्त म्हटले की स्वामी आलेले आहेत, एवढंच म्हटलं. स्वामी तुम्हाला बोलवलंय भेटायला, त्याला काहीच नाही, एवढंच म्हटलं. आणि भटोबा लगेच मागे फिरले आणि इंद्रभटा आरे झाली होती. इंद्रभटांना पायाला फोड आलेला होता. तेही डोलाऱ्यावरून खाली उडी घातली. त्यांनी त्या पाळण्यावरून खाली उडी घेतली, ते आरे फुटली. तो फोड जो आहे तो फुटला. फुटल्यानंतर वाहना लिहिले, त्या गडबडीमध्ये स्वामी आलेले आहेत म्हटल्यानंतर त्या गडबडीत ते त्याच्यावरून उतरले सुद्धा, फोड फुटला सुद्धा. त्या गडबडीत त्यांनी चपला सुद्धा घातल्या इंद्रभटांनी. आणि अवघा पुढा पुवे असू दे भरला, ते नेणती. त्यांचं पूर्ण जो पाय जे चप्पल आहे, ती चप्पल पूर्ण अशुद्ध रक्ताने आणि ते पू वगैरे जे असेल त्याच्याने ती चप्पल भरून गेली. तरी सुद्धा त्यांच्या लक्षात नाही की असं असं झालं म्हणून. आणि तरी ते चालतच आहेत. म्हणजे स्वामींच्या भेटीचा वेध एवढा इंद्रभटांना ते निघाले. आणि ऐसे भट गोसाव्या ते टाकीत येताती, इंद्रभट त्या ते दृष्टी सुनी येताती. इंद्रभटांना माहिती नाही की स्वामी कुठे आलेले आहेत. आता भटोबा जर का दिशेनाशी झाले तर स्वामींना भेटणं मुश्किल, शोधणं मुश्किल होऊन जाईल. म्हणून ते पटापट चालत आहेत. त्याच्यात तो फोड फुटला, रक्त आलं, कशाकडे लक्ष नाही. भटोबा दिसले पाहिजेत आपल्याला चालताना, ते कुठे वळतात वगैरे. भटोबा स्वामींच्या दिशेने येतात आणि हे सुद्धा त्यांना बरोबर लक्ष ठेवून त्यांच्या मागे मागे येत आहेत. असं इंद्रभट त्या ते दृष्टीसून येतात. मग गोसावी 10 खडकाकडे आव्हाटले. भटोबासांना जसं बघितलं
दहा खडकाकडे स्वामी आमचे आलेले आहेत. भटोबासही आले. भटोबासांकडे जी जाडी होती ती स्वामींसाठी सतरंजी स्वामींना आसन म्हणून अंतरली. स्वामी तिथे बसले. मग इंद्रभट तोपर्यंत तिथे पोहोचले. वाहना फेडल्या, चपला काढल्या, पुढा पुळे भरला, असे चप्पल सगळी भरलेली आहे. गोसाव्यांशी दंडवत घातले, श्रीचरणा लागले. इंद्रपटाचे गाठी एकी आसूची हानवे होती, म्हणजे सोन्याचं जे काही नाणे असतील तशा प्रकारचं. ती दोन्ही दोन्ही श्रीचरणावरी ठेवली, म्हणजे त्यांनी दोन जे काही ते आसू होते सोन्याचं, तर ते स्वामींच्या दोन्ही श्रीचरणावर दोन ठेवले. दोन्ही जाणीवर म्हणजे इथे गुडघ्याच्या वर त्यांनी ते ठेवले. दोन्ही गुडघ्यावरी ठेवले. दोन्ही जाणूवरी म्हणजे मांडीवर ठेवले. दोन्ही दोहे मुडपावरी ठेवले म्हणजे खांद्यावर ठेवले. एकू श्रीमुकुटावर त्यांनी ठेवलेला आहे. असा अष्टांगी अर्चन त्यांनी केलं. स्वामी म्हणतात, काही गा इंद्रिया देव स्वर्णी फुली पूजित आहे. तुम्ही सुवर्ण फुलांनी देवाचं पूजन करत आहात का? तेही म्हटले, जी जी ऐसा देव काहीसेने पूजावा. असं देव कशाने पुस्तक येणार नाही. देवाचं पूजन कशानेच केल्या जाऊ शकत नाही, कारण की त्या सोन्यापेक्षाही देव अधिक मूल्यवान आहेत. किती मूल्यवान आहेत त्याचं मूल्यच करता येत नाही. आणि श्रीचरणा लागले स्वामींना डोमेग्रामी. गोसावी तिथून मग डोमेग्रामला बीजे करतात. इंद्रोबा गोसावे ते राहावीत होते, परी गोसावी विनवणी न स्वीकारतीची. मग गोसावी डोमेग्रामा बीजे केले. आमचे स्वामी डोमेग्रामला निघून जातात. आता यामध्ये पुढे एक वायनाकांच्या भेटीची पण लीळा येते. ते जेव्हा स्वामींना भेटतात महादाईसांचे वडील, आणि ते स्वामींना बघितल्यानंतर एकदम वेधल्या जातात आणि ते म्हणतात, देवा माझी मुलगी रुपाई म्हणजे महादाईसा, ती सुद्धा तुमचं वर्णन करते, पण तिला तुमचं वर्णन करता येत नाही. ती काय करते, ते नासवते. ते शब्द चुकीचे बोलून तुमचं वर्णन हे शब्दामध्ये केल्या जाऊ शकत नाही. ते शब्दाच्या पलीकडचं वर्णन आहे. आणि माझी मुलगी मात्र काहीतरी सांगत असते मला, परंतु तिच्या वर्णनापेक्षा तुम्ही कैक पटीने तुम्ही सुंदर आहात. अशा प्रकारे त्या ठिकाणी जे आमचे वायनायक आहेत म्हणजे महादाईसांचे वडील, त्यांना ते स्वामींबद्दल ती श्रीमूर्ती बघितल्यानंतर त्यांना तो अनुभव आलेला आहे, आनंद आलेला आहे. आणि ते म्हणतात, देवा स्वामी तर तुमचं नाव काय? ते म्हणते, माझं नाव वायनायक आहे, पण लोक मला काय म्हणतात, वाया वाया म्हणतात. लोक कोणाला काही म्हणू शकतात बरं का, चांगलं नाव असेल त्याचं. परंतु स्वामी त्यांना म्हणतात, नाही तुमचं नाव काय आहे, वामनाचारी आहे. म्हणजे स्वामी त्यांच्या नावाला पदवी लावून देतात. नुसतं वामन आहे किंवा वामदेव आहे तर स्वामी त्यांना वामनाचार्य करून टाकतात आणि असं सन्मान स्वामी त्यांना देतात. या मागच्या लीळेमध्ये सुद्धा जी आपण नेऊरगावची लीळा बघितली त्याच्यामध्ये संपूर्ण श्रीमूर्तीचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे. तर अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण द्वितीय सत्रामध्ये स्वामींच्या श्रीमूर्तीच्या ज्या काही लीळा या श्रीमूर्ती ज्ञान प्रकरणामध्ये दिलेल्या आहेत त्या लीळेंचं श्रवण आणि चिंतन आजच्या द्वितीय सत्रामध्ये आपण केलेलं आहे. दंडवत